हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द व्लॉग्स. आत्ता वाजले सकाळचे 6 वाजले आणि आपल्याला जायचं आहे कल्पेशला सोडायला. सो आता त्याची गाडी स्टार्ट करून ठेवतो आपण. युटर्न आहे ना. तसं आपली जशी टूर गेली होती ना तिकडं नेहरू सायन्सला, तसं त्यांचं वाली चालली आहे विजिटला नाही का एक ठिकाणी. सो त्यासाठी मग जसं मी तो मला सोडा मी पण त्याला सोडायला चाललो आहे आत्ता. त्यांनी मला बोललं आता 5:30ला जायचं आहे आणि आता 6 वाजले. काही नाही, डेअरी पण दूध डेअरीपर्यंत सोडायला जायचं आहे त्याला. ती आपली मायक्रोसॉफ्टची पुढची. एक तर त्यांनी एवढं मला लवकर उठायला लावलं. मी 5 वाजता उठून बसलेलो आहे म्हणजे मध्ये. आता थोड्या अजून त्यांनी फोन नसता केला आणि मिळ्या झोपलंच असतो. परत त्यांनी फोन केला म्हणून मी आता पटकन उठला आणि आला होता. बाकी फ्रेश वगैरे मी तेव्हाच होईल होतो 5:15ला. नेले गायची इथं आता पोचलो. कल्पिसकडे गेला हां, कल्पिस तिथेच आहे. सो आता त्याचा मित्र इथे येईल, त्याच्यानंतर तो त्याला घेऊन जाईल आणि आपण गाडी घेऊन जायची मग घरी. इथं इथं मध्ये राहतो वाटतं तो, इकडे गल्लीमध्ये. बघू गाईज 15-20 मिनटात थांबल्यानंतर कल्पिसचा मित्र आलेला आहे फायनली. मागं दिसतंय का? हां, तीच गाडी आहे त्याची. लवकर येणार. कोण येऊन गेले माहिती का सगळ्यांची. मग सगळे आले शिंदे सर, मग आले शिंदे सर बोलू राहिले. हां, ये लवकर. फायनली कल्पेश तर गेलाय. आता आपण जावं घरी. आता कसं गाडी चालवायला लागेल. सो मोबाईल व्हिडिओ कॅमेरा बंद गाईज. बाय. सो फायनली गाईज पोचले आता घरी. कल्पेशची गाडी लावली तिथं. आता जातो आंघोळीनं करतो मस्त. आता लवकर उठलोच आहे. तर कॉलेजला जायचं आहे परत. सो चला तर भेटूया कॉलेजला जायच्या टायमाला. आणि काही गाडी चालवली मजा आली नाही. तिचा जो आवाज आहे ना एक नंबर नाही का, त्याच्या गाडीचा तुम्ही बघा. सो चला भेटूया थोड्या वेळाने मी कॉलेजला जायच्या टायमाला. बाकी बाय बाय. सो गाईज ब्रेक नंतर आता आपण चाललो आहे कॉलेजला, कारण आज आहे प्रॅक्टिकल आणि आजचे दिवस थोडी दिवस सुट्ट्या आतमध्ये. तर म्हणलं आज जाऊन आता सोमवार मंगळवार पण गेलो नव्हतो. आता बघू कोणी येते का नाही. आता मी एक जण मेसेज केला होता पण तो काही रिप्लाय आला नाही. स्वतः तिथे गेलो बघून. आज आपण जाणार आहे कॉलेजला कल्पेशची गाडी घेऊन, जी की मला खूप दिवसाची इच्छा होती न्यायची. स्वतः फायनली ती घेऊन चालेल, कारण तो तुम्ही तर बघितलं सगळं, तो बाहेर गेला आहे त्याच्यामुळं. सो लेट्स गो. हे बघा गाईज आता फायनली गाडी आपली. तर चला निघूया. सो फायनली गाईज आता इथं कॉलेजला आलेलं आहे. मी आपली गाडी पार्क केली, तुम्हाला दाखवता आम्हाला. बघा इथं पार्क केलेली आहे आपली गाडी. आता जाऊ प्रॅक्टिकलला. आता स्टेबल मल्टी व्हायब्रेटर प्रॅक्टिकल करतो आपण. कळत तर नाही पण वाईफ भारी. सो गाईज थोडा ब्रेक घेतल्यानंतर आता मी जस्ट म्हणजे उठले आता जस्ट, कारण थोडं ब्रेक घेतला होता म्हणजे झोप लागली होती म्हणून. कुठे जाताले कंटाळा आला होता, पण म्हणलं आता टाईम झाला होता त्याच्यामुळे म्हणलं उठून जावं. माझं पहिले तर चहा ठेवूया आपल्याला, कारण काय त्याशिवाय तर झोपमोड होणार नाही त्याच्यामुळं. आज संध्याकाळी जायचं आहे शिवजयंतीला. म्हणजे आज 8 तारीख आहे, उद्या 19 फेब्रुवारी. तर आपल्या इथं मैदानामध्ये शिवजयंती तिथे जायचं नाही का. त्याचा पाळण्याचा कार्यक्रम होतो आणि तो होतो 12 वाजता डॉट. सो आपण इथून जातो 11-11:15ला जातो इथून आणि तिथं थांबतो नाही का. आणि तुम्ही बघायचे एवढी गर्दी आहे, तेवढी गर्दी आहे ना. रात्री 12 वाजता सुद्धा आपल्याला वाटतं फक्त म्हणजे नाशिक रोड आणि स्तंभावर जास्त गर्दी होत असेल, पण तसं नाही. आमच्या इथे पण खूप गर्दी होती नाही का. तर याच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल ते. मी आता मला हे ब्लॉगमध्ये दाखवणार, ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार. म्हणजे ते शिवजयंतीच्या ह्याच्यातच ते ॲड होऊन जाईल पूर्ण. सो त्याच्यामुळं
आणि तर चला तर मग फटाफट चहा पिऊन फ्रेश होऊया आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय.